गौरी नंदू भांडवलकर. माझं BSc नर्सिंग कम्प्लीट झाले. मी एक स्टाफ नर्स आहे, हॉस्पिटलमध्ये काम करते. तर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मला काही एवढं आपल्या याच्यात जास्त माहित नाहीये. हा, तर आता मी माहित करण्यासाठी आजपासून आले. पण तुमचे जे मुद्दे ऐकले ना मी, की आपली चांगली गोष्ट आहे बचत गट वगैरे, ते लोन वगैरे, पण तुम्ही असं नाही म्हणत आपली पोरं शिकली पाहिजे. आणि तुम्ही कास्टचं कोणतरी म्हटलं ना, म्हणजे मला मागून एवढं कळलं नाही, आपली जात का माहित नाही, आपले पोस्टवर आहेत का कोण लोक, कोणतं शिक्षणच नाही तर आपण नुसतं पैसा घेतलं नाही तर मुलांना शिकवायचा पण विषय आहे. रोकटोक मागतात त्यांचं, म्हणजे त्यांना नाही कॅप्चर झालं एवढं, कारण तुम्हाला घरातलं शिकवायचं ना. मग तुम्ही फक्त एवढं नाही, जातीचा दाखला काढला, तुम्हाला नॉन क्रिमिनल मिळालं, तुम्हाला लोन मिळणार, लोन मिळवून ते फेडणार. परत काय सवय चांगल्या कामासाठी चांगली, पण त्यांना वाईट कामाची पण सवय लागू शकते. आपल्यातले किती घर असे आहेत ते निर्व्यसनी आहेत, तुला हातावर आपली कास्ट आपण म्हणजे खालच्या दर्जाची नाहीये, ती अवघ्या दर्जाचीच आहे, पण आपल्याच लोकांनी ती खालच्या दर्जाची केली आहे का, सुशिक्षित पण नाही. तुम्हाला 2 प्रश्न विचारले म्हणजे नाही तर तुम्हीच गप्प बसताय. म्हणजे तुम्हाला ठीक आहे अभिमान असावा, पण तुम्ही इथून पुढे काय करताय ते पण माहित पाहिजे ना. वकील आता म्हणजे आपल्यातली लोक म्हणजे मुलं जे आहेत, वकील डॉक्टर सगळे बदलवरी, पण त्यांना अभिमान नाही आमच्याला. आता मला पण एवढा नव्हता, पण मी खरं सांगते, आता मागच्या तारखेमध्ये गेलो होता, आता आपल्या म्हणजे मेकॅनची पुण्यतिथी होती ना, तेव्हा सगळा तो एन्व्हायरमेंट बघितला वगैरे, मग मला जर वाटत लागलं हा आपली कास्ट पण काहीतरी आहे, आपल्या पूर्वजांचं काहीतरी तेवढे कर्तृत्व होतं, सगळं होतं. मग आता मला जर हे सगळं बघितल्यानंतर त्यात इंटरेस्ट होतोय, तर अजून किती असे लोक आहेत त्यांना तर काय माहितीच नाहीये. आणि नुसतं रामोशी आपल्याला आरक्षणासाठी का पाहिजे, का नको म्हणतात की आरक्षण कशाला, मी माझ्या बळावर मी शिकून माझं घर हे करतो, मी 10 जणांना शिकू. ते तुम्हाला म्हणजे लोकांना सवयच लागलेली आहे की मला आरक्षण पाहिजे, मला एवढं हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता मराठ्यांचं आता म्हणजे असं कास्टिझम मी करत नाहीये काही, पण त्यांना त्या आरक्षणासाठी लढले. एक मराठा लाख मराठा, त्यांना किती आरक्षण आहे, 16% त्यांनी मागितलं, आपल्याला किती 3% आरक्षण आहे. 3%मध्ये म्हणजे रामोशी जे आपली कास्ट आहे, त्याच्यामुळे जवळजवळ मला आपल्याला नाही माहिती, पण 14च्या वरती प्रवर्ग आहेत आपल्या कास्टमध्ये. ते बेरड आपल्या ह्याच्यातच भांडणं चालले, की तू रामोशी का, तू बेरड का, तू बेरड का, ह्युमॅनिटी म्हणून राहा. तो पण माणूस आहे बाबा, तो पण काम करतोय, तो त्याचं घर हे करतोय. तुम्ही पुढे जा, तुम्ही आपण सेटल आणि आपण ज्या आपल्या लोकांचं आपण करतोच, म्हणजे समर्थन करतो की आता आपल्याला दिसतंय आम्ही एवढं पदावर गेलो, 10 जणांना आपण करू शकतो, कशाला कोणाच्या उमदेची जायचं आपल्याला. तुम्ही मला 4 पॉईंट म्हणला बरोबर, म्हणजे आपण सुज्ञान झालो. आता तुम्ही बचत गट करता 10 ते तर म्हणजे 500 जण आपलं चांगलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही लावले, आमच्या सध्या कोकणगावच्या ग्रामपंचायतमध्ये पण अजून फोटो नव्हता, अजूनही नाही. फक्त येतात नगरसेवक सरपंच आरती वगैरे करतात का, आता वोट पाहिजे ठेवून जातात. आणि आपल्या लोकांना तरी अभिमान आहे का, मग ते कास्टिझम जरा कमी करू, आपल्या सगळ्या यांना पुढे नेऊन आपण काहीतरी बळकट आपला मुद्दा पाहिजे. आणि ओळख ही जातीवर नसावी, आपल्या कर्तृत्वावर असेल असं मला वाटतं. त्यांनी कर्तृत्व एकदा सिद्ध झालं, आता राष्ट्रपती किती जणांना पुरस्कार देतात, 20व्या वर्षाच्या मुलापासून तर ते आजी वगैरे, ते कोल्हे डॉक्टर तुम्हाला माहित असतील, मला माहित नाही, त्यांची बायको आणि ते 2 रुपये फक्त चार्ज घेतात काम कन्सल्टन्सीचे, त्यांना पण राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मग तुम्ही त्या लेवलपर्यंत जाऊन काहीतरी तुमचं एम साध्य करून तुम्ही तिथे जाऊन काय म्हणू शकता तुम्ही हिंदू रामोशी आहे म्हणून, म्हणजे तसं नाही तरी पाहिजे ना प्राऊडली. त्यामुळे हे लोन कर्ज का आपल्याला बिझनेस टाकायचे, नोकरी पण काय वाईट नाही, बिझनेस असावा, पण बिझनेस बरोबर घरात एक मुलगा असा पण असावा की तू नोकरी करणार, तेव्हा ते कष्टाचं हे करतात. तुमच्या जे बचत गटातून जे पैसे तुम्ही कर्ज घेणार आहे ना, त्यातून नुसतं तुम्ही घर नाही चालवायचं, तर बिझनेस मधून शिक्षण केलं पाहिजे. त्यांना घरच कळलं नाही, घर नाही माहिती, ग्रामसेवक नाही माहिती, अध्यक्ष मीटिंग घ्यायचे नुसतं. आता असं नाही बघा, हिची साडी भारी घरी जाऊन डिस्कशन असतं, हिची साडी भारी घातली का, हिची ज्वेलरी भारी काय, अरे तिची पोस्ट काय आहे, तिचं काय, तुम्ही राहणीमान सोडा ना, विचार अंगात घ्या. अरे तुम्ही खरंच खूप छान बोलता, मी मगापासून जे ऐकते ना, खूप जास्त माहिती आहे तुम्हाला. आम्हाला पण एवढी माहिती नाही, कारण कधी जातच नाही, त्यामुळे अनुभव आहे. समाजासाठी मी खूप फिरले समाजासाठी, पण समाजाने काय केलं, आम्ही बेरड आहे ना म्हणून इकडच्या रामोशांनी आम्हाला एकत्र केलं. आता शाळा नाही तर खूप फरक पडला असता. घर एक बाई बदलत असते ना, त्या बाईनी सुरुवात केली पाहिजे. मला ते मगाशी तेच म्हणायचं होतं, महामंडळ आता त्या ताई म्हणल्या ना की महामंडळातून किंवा काय, तो विचार तुम्ही बाजूला ठेवा, मला इथून काहीतरी चांगलं काढायचं.
मग ते आता तुम्ही बचत गट करताय चांगली गोष्ट. तुम्ही 10 काय तुम्ही आता 100पैकी जास्त बायका तुमच्याकडे शिरूर तालुका अख्खा आहे. किती त्यातले सुशिक्षित लोक आहेत, सुसंस्कृत लोक आहेत, बिझनेस खूप आहे. मग तुम्ही असं जेव्हा कर्ज वगैरे लोक तुमच्याकडे मागायला येतात किंवा जातीचा दाखला आता नाना सगळं करतात, तुम्ही असं पण समजून देऊ शकता नाही याचा उपयोग तुला कुठं करता येईल. त्या काकू पण मला म्हणलं तुम्ही खूप जणांचं ऍडमिशन वगैरे करून दिलं. मग तुम्ही अवेअरनेस क्रिएट करा. शिक्षणाचं काय म्हणते, शिकलो तरच आपली जात राहणार आहे, नाही तर कोणीच राहणार नाही. आणि आता तरी ठीक आहे, महागाई आता उंचवतीये, जास्त पण नाही, पण अजून आता आमची पिढी, आमचं लग्न झालं, आपल्याला मुली झालं, आम्हाला अफोर्ड पण करता येणार नाही. समजा आम्ही असं तळागाळात राहिलो तर, मग आपण शिकलो, काम करायला लागलो, मग तुम्ही अवेअरनेस काय स्प्रेड करणार. आपण बचत गट, तुझा मुलगा काय करतो, तुझा काय करतो, मग असं नाही म्हणणार की सगळ्या जातींमधनं लोक येतात, आम्ही काही धर्म जात अशी वेगळी मानत नाही, सगळ्यांना कर्ज देतोय, सगळं देतोय, आमच्याकडे 0 इंटरेस्टने सगळं आहे. मग त्याच्याबद्दल तुम्ही अवेअरनेस काय स्प्रेड करणार, शिक्षण कर, तुझ्या घरात काय चुकतंय ते बघ. आणि हे जे डायव्होर्स वगैरे तुम्ही कोणतरी मगाशी म्हटलं त्याचं पण तुम्ही सगळं हे करताय, ते पण काउन्सिलिंग करू शकता. म्हणजे घर कसं चांगलं ठेवायचं इथपासूनची ती काउन्सिलिंग, की देश कसा चांगला ठेवायचा. आता किती स्वच्छ भारत अभियान मोदींनी वगैरे किती काय केलं, आता येतं किती खाली वाचलंय, सगळीकडेच आहे रोड. आपण जर आपल्या घरातूनच सुरुवात केली सगळ्याची, आणि मातृत्व अशी गोष्ट आहे की तुम्ही जे पेराल तेच उगवणार, दुपटीने उगवणार. म्हणजे मला फक्त तेवढंच म्हणायचं, म्हणजे जात 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 हे करून काही उपयोग नाहीये. शिक्षण पाहिजे. आणि हा आता ते तुम्हाला म्हणजे ताई आणि नाना देतातच पैसे वगैरे, म्हणजे आपल्यासाठीच बसतात ते. मग त्यामुळे जरा 4 चांगल्या गोष्टी, शेजारी दुधाची डेअरी टाकली, आपल्याला पण दुधाची डेअरी टाकायची असली का, आता त्याचा मोबदला कमी होईल. पण तसं नाही ना, नवीन काहीतरी सुरुवात करा. जास्त काय प्रश्न असतील ते वेगळंच, की आता ठीक आहे, तुम्ही कोणतरी मगाशी म्हटलं ना की दर महिन्याला मीटिंग झाली पाहिजे वगैरे, आपण नुसतंच म्हणतो बाया येत नाही, तुम्ही त्यांचे प्रश्न आणा नाही का, नाही त्यांना जमत, तुम्ही 5 जणी आला ते काय मीटिंग घेणार नाहीये, ठीक आहे, ते कामात असतील, पण ह्या मेंबर तरी आहेत ना, तुम्ही ते प्रश्न पोहोचवा ना की हा आमच्या इथे हे प्रॉब्लेम आहेत म्हणून होऊन जाते. आता जेजुरीमध्ये मध्यंतरी मी व्हिडिओ बघितला होता, खूप वर्ष झाले, ते जे वरती पालखी वाहून नेणारे नाहीत का, ते सगळे रामोशी समाजाचे. ते म्हटलं आम्ही MSc केले, MBA केले, खूप शिकलेलो आहे, रोजगारच नाही, तर तुम्ही तुमचं शहर सोडून जर दुसरीकडे गेलात तर मिळणार ना. मग ही आपल्यात काय म्हणतात, आपल्यात एक हिंमत पाहिजे की आपण दुसरीकडे जाऊन करू शकतो. ते जातीवाद म्हणजे मला तरी मी अगेन्स्ट यायचा, ह्युमन म्हणूनच सगळ्यांकडे बघितलं पाहिजे, आणि कमी वगैरे न करता सगळ्यांना मदत केली पाहिजे. तुमचे प्रश्न तुम्हाला नाही यायला जमलं, तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तुम्ही म्हटलंय पापड पसरे कशाला पाहिजे, मुद्दे टाका, मला हा प्रॉब्लेम आहे, त्यांना जेव्हा ते आहेत ते बघून घेतील, सगळं बघतील. आणि मुळात हा प्रश्न शिक्षणाचा प्रत्येक ह्याच्यावरती लक्ष असतं, तो नानापर्यंत जातो, मला एवढं माहिती. आणि तो ग्रुप त्यासाठी प्रश्न आणि तुमची कामं त्याच्याकडे पोहोचली पाहिजे. अगदी शुल्लक जरी असेल, घरातलं नसेल, असं सांसारिक फॅमिली इश्यू नसताना जे बाकीच असेल ते तुम्ही सांगूच शकता, ते होईल. पण नुसतं असं नाही की इथं आल्यावर सवयी, तुम्ही घरी बसता, आता इथून घरी गेला, तुम्हाला काहीतरी 2 बायकांचा प्रॉब्लेम दिसला, तुम्ही लिहा, खूप इमर्जन्सी असेल तुम्ही मेसेज करा, तुम्ही कॉल करा, त्या रिलेटेड बोला. म्हणजे तुम्ही आधीच सक्षम व्हा सगळेजण घरातल्या, मग 10 जणांना घेऊन जा, माझं तरी हे म्हणणं. आणि तुम्ही आहात म्हणूनच तुम्ही इथे आहे, तुमच्यात काहीच कमी नाहीये, सगळे बेस्ट आहेत, पण अजून बेस्ट बरोबर आहे, सांगितलं ना.